नमस्कार सर्वांना, स्वामिनी फूड कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. गणपती तर आले आहेत, आता गौरीचं आगमन होणार आहे. ताटामध्ये नैवेद्यामध्ये मानाचं स्थान असलेल्या पंचामृतची रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी घराच्या अंगणामध्ये मिरचीची रोपं लावली होती, त्याला छान मिरच्या आलेल्या आहेत. ताज्या ताज्या मिरच्याचा पंचामृत तुमच्याशी दाखवणार. आंबट गोड तिखट चवीचं असं पंचामृत असतं. त्याचं नैवेद्यामध्ये महालक्ष्मीसाठी, गौरीसाठी, इतर नैवेद्यासाठी पण ह्याचं मानाचं स्थान आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. येथे मी छोटी वाटी मिरचीचे तुकडे घेतले आहेत. गूळ, चिंचेचा कोळ, हिंग, तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट आणि मेथी दाणे आणि कढीपत्ता घेतला आहे. 1 चमचा तेल ओतून घ्यायचं. कढईमध्ये जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मेथी दाणे टाकून घ्यायचे. मेथी दाणे टाकून झालं की हिंग टाकायचा, छान परतून घ्यायचा. जे कढीपत्ता टाकायचा आणि मिरचीचे तुकडे आहेत ते छान तेलामध्ये 1-2 सेकंद छान परतून घ्यायचे. एक छोटा पेला मी पाणी ओतलेलं आहे, ते मीठ टाकून छान शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा गूळ टाकायचा, शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट, थोडीशी कोथिंबीर टाकून छान एकजीव करून घ्यायचं आणि ते 5 मिनिटासाठी शिजवून द्यायचं. या पद्धतीने ठेवून द्यायचं. तुम्हाला जर पंचामृतची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.